पुतळा कोसळणं अतिशय दुर्दैवी म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली माफी। तर पुतळा दुर्घटनेच्या तपासासाठी 2 समित्या गठीत केल्याची माहिती। पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंजवरती एटीएसचा छापा। तब्बल 3788 सिम कार्ड, लॅपटॉप आणि अँटिना जप्त। एकोणतीस सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार। सरकारला 1 महिन्याचा वेळ। जरांगेंच्या उपोषणाला आंदोलनकर्त्यांचा विरोध, मात्र जरांगे ठाम। भाजपचे 113 आमदार पाडणार, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान। तर भाजपचे अनेक लोक मला भेटतात, तेच फडणवीसांचा काटा काढणार, जरांगेंचा दावा। आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना पुन्हा दिली धमकी। पोलिसांनी आडवं येऊ नये, सरकार कोण आहे, गृहमंत्री कोण आहे ते बघा, असा धमकीवजा इशारा। चिपळूणमध्ये सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधव यांचा पारा चढला। 75 फुटांच्या ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला झाला 1.5 तास उशीर। एकेकाच्या नोकऱ्या घालवीन असा दिला इशारा। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारला गुंड गजामारणेकडून सत्कार। महायुतीला लाडके गुंड महत्वाचे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची कार पोलीस धुत असल्याचा व्हिडिओ समोर। पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी की गाड्या धुण्यासाठी, विरोधकांचा सवाल। कोकणवासियांसाठी पश्चिम रेल्वेकडून भेट। वांद्रे ते मडगाव अशी नवी रेल्वे गाडी सुरू। आयपीएलला 14 कोटी रुपयांची माफी का दिली? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। सविस्तर स्पष्टीकरण देण्याची सूचना। गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये एका वर्षात 95% वाढ। तर संपत्ती गेली 11.62 लाख कोटी रुपयांवर। हेडलाइन्स ब्रॉट टू एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।